क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। सटाणा भूत किंवा विचित्र प्राणी असल्याच्या खोट्या अफवा पसरवणाऱ्यांवर पोलीस प्रशासन कठोर कारवाई करेल, पोलीस निरीक्षक पाटील यांचे प्रतिपादन। बागलाण तालुक्यातील आराई व परिसरात गेल्या 7 ते 8 दिवसांपासून भूत व विचित्र प्राणी असल्याच्या अफवेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून खोट्या अफवा पसरवणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा सटाणा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक योगेश पाटील यांनी दिलाय। भूत व विचित्र प्राणी असल्याची जी अफवा पसरविली जात असून अशा प्रकारची कोणतीही प्रत्यक्षदर्शी घटना घडली नाही। भूत किंवा भूतसदृश व्यक्ती प्रत्यक्ष निदर्शनास आलेली नाही। सोशल मीडियावरील AI काल्पनिक फोटो असल्याचे निदर्शनास आले। आज आपण 21व्या शतकात इंटरनेटच्या जगात वावरत असताना सुद्धा भूत किंवा भूतसदृश व्यक्तींच्या अफवा पसरवल्या जात आहेत। राज्य सरकारने जादूटोणा विरोधी कायदा राज्यात लागू केलेला असताना सुद्धा अशा अफवा जर घडत असतील तर खोट्या अफवा पसरवणाऱ्यांवर जादूटोणा प्रतिबंधक कायद्याखाली प्रशासनाने कठोर कार्यवाही करावी, अशी मागणी आराई परिसरातील स्थानिक नागरिकांनी केली, पोलीस प्रशासनाकडे केली। स्थानिक नागरिक भीतीच्या छायेत आहेत। अनेक शेतमजूर बाहेरून इथे मजुरी करण्यासाठी आले होते, परंतु ही अफवा पसरल्यानंतर त्या शेतमजुरांनी मात्र स्थलांतरण केले। त्यामुळे स्थानिक शेतकरी संकटात सापडले आहेत। आराई परिसर शेतीबहुल असल्याने स्थानिक नागरिक शेतीत काम करत असतात। कधी रात्री पिकांना पाणी भरण्यासाठी जावे लागते। अनेक स्थानिक नागरिक शेतात वास्तव्य करून राहतात। त्यांच्यामध्ये भीतीचे वातावरण निर्माण होऊ लागले। परंतु सटाणा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक योगेश पाटील यांनी सोशल मीडियातून खोट्या अफवा पसरवणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत। त्यामुळे भूत किंवा विचित्र प्राणी प्रत्यक्ष पाहणीत पोलीस प्रशासनाला आढळून आलेला नाही, तरी नागरिकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही, ती अफवा आहे, असे पोलीस निरीक्षक योगेश पाटील यांनी नागरिकांना आवाहन केले। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी वृत्त संकलन विभाग, सटाणा। नमस्कार, मी पोलीस निरीक्षक योगेश पाटील, सटाणा पोलीस स्टेशन। आपणा सर्वांना आवाहन करतो की गेल्या 4-5 दिवसापासून आराई गावामध्ये जी अफवा पसरलेली आहे की एखादा प्राणी, भूत किंवा मनुष्य सदृश प्राणी फिरत असून त्याची दहशत निर्माण झालेली आहे। तर अशा पद्धतीची बातमी मिळाल्यानंतर पोलीस प्रशासनाने पोलीस गाडी आणि ग्रामस्थांच्या मदतीने 2 दिवस आराई गावामध्ये पूर्ण सर्च केलेला आहे। अशी कोणतीही घटना उघडकीस आलेली नाही। सदरचा जो फोटो व्हायरल होतोय सोशल मीडियावर, तो सुद्धा 2020 मध्ये प्रसिद्ध झालेला होता। तो जुना फोटो कोणीतरी सोशल मीडियावर फिरवून खोटी अफवा पसरवत आहे। त्याबाबत आम्ही शोध घेत आहोत। ग्रामस्थांनी घाबरून जायचं कारण नाही, अशी कुठलीही घटना घडलेली नाही, असं कुठलंही प्राणी नाही। आणि जे सोशल मीडियावर याचं प्रसिद्ध करत आहेत, आम्ही त्याचा शोध घेऊन कारवाई करणार आहोत। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।